आज आपण बघणार आहोत 5च्या पटीतील संख्येचा वर्ग काढणे. म्हणजे 5च्या ज्या पटीमध्ये संख्या येतात 5, 15, 25, 45, 35 एक्सेट्रा या संख्येचा वर्ग कसा काढायचा. आता वर्ग काढत असताना आपल्याला आता समजा 5चा वर्ग काढायचा आहे. 5 गुणिले 5 असं आपल्याला करत बसावं लागतं 25. त्यानंतर 10 गुणिले 10, आता 10चा वर्ग 10 10 100. परंतु आपल्याला जर मोठी संख्या असेल, समजा 125 असेल, 135 असेल, तर त्याला 135 गुणिले 135 करताना आपल्याला खूप वेळ जातो. परंतु एक्झाममध्ये आपल्याकडे इतका वेळ नसतो. त्यामुळे एक सोपी ट्रिक वापरायची. आता बघा 5चा वर्ग सगळ्यांनाच माहिती असेल. 5 गुणिले 5 बरोबर किती येतं 25. आता त्यानंतर 25चा वर्ग काढायचा असेल, बऱ्यापैकी सगळ्यांना पाठच असेल, परंतु त्याची एक ट्रिक तुम्हाला सांगते, खूपच सोपी आहे. पहिला आहे म्हणजे त्याचा एकक स्थानचा अंक घ्यायचा, त्याचा वर्ग करायचा. 5चा वर्ग काय आहे हे 25 आहे, तशी संख्या लिहून घ्यायची. त्यानंतर आहे 2. आता 2 नंतर येणारी संख्या 3 आहे, म्हणजेच 2 गुणिले 3 करायचं. 3 दोन्ही 6, म्हणजेच 25चा वर्ग किती आला 625. असं त्याप्रमाणे इथं आता 55 आहे. 55 एकक स्थानी आहे 5. 5चा वर्ग काय आहे 25. त्यानंतर 5 नंतर येणारी संख्या 6, म्हणजे 6 गुणिले 5 6 पंचे 30, 30 25 असं येतं. त्यानंतर आहे 5, 5 5 25. त्यानंतर येतं 4, 4च्या नंतर येणारी संख्या आहे 5, मग 4 पंचे 20. आता मोठ्या 3 अंकी संख्येचा वर्ग कसा काढायचा हे आपण पाहूया. पहिली संख्या आहे 105. आता एकक स्थानचा अंक त्याप्रमाणेच ट्रिक जशी आपण सांगितली होती त्याप्रमाणेच वापरायची. पहिले एकक स्थानी 5 आहे, 5 5 25. आता 10 नंतर येणारी संख्या आहे 11, मग 10 गुणिले 11 किती झाले 110, म्हणजे 11 025 हा 105 या संख्येचा वर्ग आला. त्यानंतर 125 बघा, 5चा वर्ग एकक स्थानचा अंक 5, 5चा वर्ग 25, येणारी संख्या 25. त्यानंतर 12, 12 नंतर येते कोणती संख्या 13, मग 12 गुणिले 13 किती असतं 156, म्हणजेच याचा वर्ग काय आला 125चा वर्ग 15,625. त्यानंतर 95, 95मध्ये एकक स्थानचा अंक आहे 5, म्हणजे 5 5 25, 5चा वर्ग करायचा. आणि 9 नंतर येणारी संख्या 10, 10 90 90, 90 25 हा 95चा वर्ग आला. त्यानंतर 65चा वर्ग कसा करायचा, 5चा वर्ग करायचा, 5 5 25, आणि 6 नंतर येणारी संख्या 6 नंतर येणारे 7 येते, 6 7 42, म्हणजे 42 25 हा 65चा वर्ग आला. याप्रमाणे जर नवीन नवीन ट्रिक मॅथ्समधील असू देत, सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड असू देत, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.